नमस्कार, जय हिंद सर्वांना। व्हिडिओ एकदम खरा आहे, कडू आहे पण सत्य आहे। जो पण नोकरीला असेल त्यांनी जर एकत्रित प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपला पूर्ण पैसा त्या प्रॉपर्टीत लावू नका। जर तुमचा भाऊ घरी असेल, एक असू, दोन असू किंवा चार असू, त्यांच्याकडून पण बराबरीने प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे घेत राहा आणि एकत्रित प्रॉपर्टी घ्या। कारण असे जे काही नोकरदार आहे ते त्यांचा पूर्ण पैसा त्यांच्या घराची एकत्रित प्रॉपर्टी घेण्यासाठी लावतात आणि ज्या वेळेस त्या जमिनीचे बराबरीने हिस्से करण्याची वेळ येते त्यावेळेस तोच घरचा मादरचोद, हरामखोर आणि भिकारचोट भाऊ त्यावेळेस जमिनीमध्ये बराबरीला हिस्स्याला वाटेकरू होऊन देत नाही किंवा त्याचे आईबाप सुद्धा बराबरीला हिस्स्याला वाटेकरू होऊन देत नाही। त्यांची नीतिमत्ता काय असते की अरे तू नोकरीला आहे, तू थोडं कमी घे, परंतु त्यांना ही लाज वाटत नाही की यानेच सगळी प्रॉपर्टी घेतलेली आहे, मग याला पण बराबरीचा हिस्सा द्यायला पाहिजे। ही त्यांची मानसिकता त्यावेळेस नसते। त्यांच्या डोक्यात फक्त असतं तू नोकरीला आहे, तू कमवून घेशील, तू थोडं कमी घे। म्हणून सांगतो, कधी पण एकत्रित प्रॉपर्टी घेताना तुम्ही तुमचा पैसा जेवढा लावशाल तेवढाच पैसा घरच्यांकडून सुद्धा घेत चला। कारण ते घरची शेतीवाडी सगळे कसतात, त्याचा पैसा जातो कुठं, त्यांना पण हिशोब घेत चला आणि त्यांच्याकडून सुद्धा निम्म्याला निम्मे पैसे प्रॉपर्टीसाठी घेत चला आणि एकत्रित प्रॉपर्टी घ्या। आणि प्रॉपर्टी घेतलेली एकत्रित प्रॉपर्टी बराबरीने हिस्स्याला उभं राहून घ्यायची। या घरच्या भिकारचोट लालची कुत्र्याला सोडायचं नाही। त्यावेळेस ते काय करतात, तू कमी घे, तू नोकरीला आहे, हा विषय त्यावेळेस येऊन द्यायचा नाही। म्हणून पहिल्यांदाच सावधान राहायचं। पहिल्यांदाच पैसे तू निम्मे दे, मी निम्मे देतो आणि तर आपण प्रॉपर्टी घेऊ, नाही तर बाबा माझ्याकडे पैसे नाही, सरळ प्रॉपर्टी घेत नका चालू। खरंय, व्हिडिओ पटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि 100% सबस्क्राईब करा। जय हिंद।